बस मजे. गुड मॉर्निंग निलेश भाई. वेलकम ऑल लाना वाले. यस क्या बात है. लानाचे लड़के सगळे या. यस क्या बात है. थँक्यू. यस निलेश भाई नमस्ते. अच्छा लगा 87-88ची आपली लागण शाळेची आहे. आणि तुमचा मागील बऱ्याच दिवसापासूनचा फॉलो होता. गेट टुगेदर तुम्ही म्हटलात की तुम्ही मी नव्हतो. माझं दुर्दैव मी नव्हतो. त्या मंचच्या गेट टुगेदरला मी मिस केल्यावर अजूनही मिसच करतो. आणि मागे ह्या 1-2 महिन्यापासूनचा तुमचा फॉलोअप की सगळे मित्र तुम्ही एकत्र या आणि मग आज हा योग आला आणि आपण सगळे ह्या ठिकाणी एकत्रित करत 25 विद्यार्थी आपण जाऊ. बऱ्याच दिवसापासून काही प्रश्न आहेत की निलेश भाईंचा हा व्यवसाय हा बिझनेस आहे त्यांनी सतुतीने हा टिकून ठेवला आहे. तर फक्त मला असं विचारलं होतं की गुजरात स्वीट मार्टची स्थापना कधी झाली. 1978. अच्छा नेमकं याच्यामध्ये गुजरात स्वीट मार्टचं नाव ठेवण्याचं इंटेन्शन काय आहे. गुजरात स्वीट मार्ट गुजरात स्वीट मार्टचं नाव ठेवण्याचं इंटेन्शन असं आहे की ही जी गल्ली आहे ती गल्ली गुजराती गल्ली म्हणून प्रख्यात आहे. क्या बात. याच्यामध्ये फक्त मला असं वाटतं की गुजरात स्वीट मार्टमधली गुणवत्ता आणि चव हे मी लहान असतानापासूनचं हे नाव आहे ब्रँड आहे आणि हा माझ्या नसतानाही हे ब्रँड होतं. आणि ही जी गुणवत्ता आणि टेस्ट आपण कशी कन्सिस्टंट ठेवली म्हणजे मार्केटमध्ये बरेच स्पर्धा असतील पण तुम्ही ती टिकून ठेवली त्याचं मागचं काय राहायचं. एकदम साधा आणि सरळ. तुमच्या जर मनात असेल की मला चांगलं खाऊ घालायचं आहे हे अन्न जे तुम्हाला वाढतोय ते माझं मूल खाऊ शकतो का हे विचार करून बनवा. जर तुमच्या घरामध्ये तुमचं शिजवलेलं अन्न सगळं खाऊ शकतं तर ते तुम्ही गावाला वाढू शकता. ही मनापासून तयारी आहे किंवा आपल्याकडे बनवलेलं अन्न जसं आपल्या घरात असतं रॉ मटेरियलपासून तर शिजवण्यापासून सगळी वस्तू एकदम निर्मळ आणायची एकदम स्वच्छ चांगली निवडून स्वच्छ करून आणि ती बेस्ट आणायची. सेकंड क्वालिटी नावाचा विषय कुठेच घ्यायचा नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा आपण ग्राहकाला सेवा देतो तर तुमच्याकडचा जो भाव आहे तो पेशन्स पीस ऑफ माइंड हा तुमच्याकडे बघून नक्कीच जाणवतं नाही पण त्याच्या मागचं रहस्य काय. वडिलांकडून येते. आमच्या गुजरातीमध्ये म्हण आहे नमे हे प्रभूने गमे. देवळात जाऊन असं देवाकडे असं पाहतो कसं पाहतो. करेक्ट. देवळात गेले तर आपण असं झुकून पाहतो ना. ग्राहक देव आहे झुकूनच पाहिलं. ग्राहकाकडे नेहमी झुकून पाहिलं जातं. तशीच आमच्याकडे पद्धत आमच्या वडिलांची होती आमची आहे आमच्या सगळ्या भावांची आहे. आणि सगळं चालवणं सगळ्या परिवाराशिवाय कुटुंबाशिवाय शक्य नाही. परिवाराचं प्रेम आणि स्नेह असलं तरच आपण एकटा माणूस रेडी. निलेश भाई ह्या सगळ्या प्रतिस्पर्धेमध्ये आपण बघतो की गुणवत्ता आणि सपोर्टी विश्वास याच्यावर आज मार्केटमध्ये असं ते ऑप्शन असतं तरीही तुम्ही टिकून आहात. आता याच्यामागचं तुमचं वेगळं पण काय नाही की ग्राहकांकडे येण्याचं काय कारण असतील. प्रयत्न असा करतो की दर वर्षामध्ये काहीतरी नवीन आयटम लॉन्च करत राहायचे. सगळ्यात महत्त्वपूर्ण कोरोना काळात होता. ह्या कोरोना काळामध्ये असंख्य व्यवसाय ठप्प होते पण आजही तुम्ही ह्या ठिकाणी एवढ्या सगळ्या टीमला एवढ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आज तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तो काळ काढला असेल. कोविड इतका भयानक होता की असं वाटतं आयुष्यामध्ये असं संकट कधी येऊ नये. मनुष्य जातीवरती तो आलेला एकदम भयावह प्रकार होता. या माणसांना त्यांच्या घरी बसल्या पगार पाठवून की बहुत 30-30 वर्ष झाले माझ्याकडे आहात तुम्ही जुने काळजी करू नका. काय बात. तुम्हाला 100 रुपये पगार आहे तरी 50 रुपये मी घर करताना पाठवेल काळजी करू. शेवटचा प्रश्न की भविष्यात काय तुमच्याकडे अजून असं इन्व्हेन्शन कारण की तुमच्याकडे सतत काहीतरी काही इन्व्हेन्शन असतं तर भविष्यात काय तुम्ही उपाययोजना करणार आहात की जेणेकरून ग्राहकाला सेवा अजून देऊ शकता. आता मिठाईचा कन्सेप्ट कमी होत चालला हळूहळू. गिफ्टिंगचा कन्सेप्ट वाढतो आहे. तर आम्ही आता बेकरीमध्ये जातो कन्फेक्शनरीमध्ये जातो चॉकलेट्स आणि नवीन प्रकार आणतो दिवाळीनंतर. गिफ्टिंग कन्सेप्टमध्ये आम्ही पण जाऊ. नवीन टाईपचं मिठाई फ्युजन म्हणतात त्याला. आज तुम्ही माझ्याकडे श्रीखंड खाल्लं तुम्हाला तर श्रीखंड आहे पण ते ॲक्च्युली माठो आहे. ते श्रीखंड आणि आईस्क्रीमचं दोघांचं मिक्स करून आपण खाल्ला तो प्रकार होता अमेरिकन नट्स. त्याच्यामध्ये अमेरिकन आईस्क्रीम जो असतो तो आणि श्रीखंड त्या दोघांचं फ्युजन मिक्स करून ते नवीन प्रकार बनवतात. मी आता हैदराबादला जाताना मी माझ्या टीमला नेलं होतं त्यांना खूप आवडलं आणि टेस्ट खूप अप्रतिम आहे. आपण त्याला होतो की जसं आपण घरी बनवलं आहे. आपण काहीतरी नवीन प्रकार बनवायचा नेहमी प्रयत्न करतो. कुठे नवीन पाहिलं की ते आपण घेत राहतो. क्या बात. खूप छान. मला खूप छान वाटलं तुमच्या ह्या गुजरात स्वीट मला खूप साऱ्या तुम्ही सगळे मित्र आले ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. क्या बात. तुम्ही आले समजू आला आमचं. थँक्यू.